नाही, मला माझ्या मुलीचा फोन आला की ती हॉस्टेलला असताना तिला जे काही मिसाईलचे इंटरसेप्ट झालेले जे काही आवाज आले आणि त्याच्यामुळे थोडं विद्यार्थी घाबरून जातात आणि एक वडील म्हणून एक काळजीपोटी पहिला निर्णय घेतला की मी स्वतः जायला पाहिजे. मी त्या ठिकाणी गेलो. पोचल्यानंतर आपल्याकडचेही काही पालक होते, त्यांचे देखील फोन आले. तर मी जिथं हे सगळे आपले विद्यार्थी होते त्यांच्या हॉस्टेलवर गेलो. माझी मुलगी दुबईच्या एका वेगळ्या बाजूला कोपऱ्यात दुसऱ्या बाजूला राहायची ॲकॅडमिक सिटीमध्ये आणि हे सगळे एका वेगळं हॉस्टेल होतं. ते दोन्ही हॉस्टेलवर जाऊन आपल्या भागातले जेवढे विद्यार्थिनी होते त्यांना सगळ्यांना भेटून सर्वांची भेट घेतली. त्यांना सांगितलं काळजी करू नका. सर्वांचे पासपोर्ट नंबर, त्यांचे नावं हे सगळे घेऊन मी राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांशी संपर्क केला. त्यांची देखील सर्व माहिती दिली विद्यार्थ्यांची. त्यांनी मला जे काही नंबर, आपले हेल्पलाईनचे नंबर होते सर्वांची मी कम्युनिकेट केलं आणि आज हे सर्वच विद्यार्थी आपापल्या गावी सुरक्षित त्या ठिकाणी पोचलेत. आणि आमची लातूरची जी मुलगी होती तिला माझ्यासोबतच आम्ही घेतलं आणि आम्ही सर्वजण एकत्रितच काल मुंबईमध्ये त्या ठिकाणी पोहोचलो. वातावरण निश्चितपणे भीतीचं होतं, पण तिथल्या सरकारने देखील काळजी त्या ठिकाणी घेत होते. पण निश्चित या सगळ्या वातावरणामध्ये आमदार म्हणून मी तिथं जाऊन माझा एक वेगळा रोल होता. सगळ्यांचे नाव घेणं, सरकारशी समन्वय करणं, त्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी केला. पण त्याच्यापेक्षा माझा एक वडिलांचा एक रोल होता. त्याच्यामुळं तो बरेच जण म्हटले तू जायची काही गरज नव्हता, सगळं व्यवस्था इथून झाली होती, सगळे येणार होते. पण शेवटी वडील म्हटल्यावर माणूस थांबत नाही आणि वडिलकीच्या नात्यानेच आणि सगळ्याच भूमिकेतून मुलगी प्रत्येकाला आपल्या जवळची असते. मला राहवलं नाही, मी गेलो आणि तिला सोबतच घेऊन आणि आमच्या लातूरच्याही मुलीला, जी विद्यार्थिनी होती तिला देखील सोबतच घेऊन आम्ही या ठिकाणी लातूरला आलो.